नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. भारतीय जनता पार्टी आणि स्पेशली महायुतीचे जे हितचिंतक आहेत किंवा जे राजकीय विश्लेषक आहेत, त्यांना असं वाटतं, की सध्या श्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जो ताणतणाव आहे, तो तात्कालिक आहे. इनफॅक्ट जर एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा संदर्भ शोधलाच, कालही मी त्यांची मुलाखत घेतली. असं लक्षात येत आहे, की विरोधकांना फारसा स्पेसच त्यांनी मिळू दिलेला नाहीये. आणि त्यामुळं चर्चा आहे ती केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातल्या तणावाची. चर्चा असणं काय अपेक्षित होतं? तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती. तसं तर होताना दिसत नाहीये. जवळपास माध्यमातल्या संपूर्ण कव्हरेजचा अंदाज आपण घेतला, तर 100 पैकी 100% अगदी 1% सुद्धा या इतर विरोधी पक्षांना तो स्पेस नाहीये. जी चर्चा आहे ती प्रथम क्रमांकाची एकनाथ शिंदे यांची, द्वितीय क्रमांकाची त्यांना कसं घेरलं जात आहे ती भाजपची आणि अधून-मधून असते श्री अजित पवारांची. पण म्हणून जर असं कोणाला वाटत असेल, की ही ठरवून केलेली रणनीती आहे, माझ्या मते असं नाही आहे. ही ठरवून केलेली रणनीती नसून हा खरोखरचा संघर्ष आहे आणि तो जर तसा नसता, तर शहाजी बापू यांची जी उत्तर सभा झाली, त्या उत्तर सभेनंतर आत्ताची जी दृश्य तुम्ही पाहत आहात, ती शहाजी बापू यांच्या कार्यालयामध्ये एल-सी-बी आणि निवडणूक आयोगानं टाकलेल्या धाडीची आहे. जवळपास 3.5 मिनिटाच्या ह्या व्हिज्युअल्समध्ये काय दिसतंय, तर श्री एकनाथ शिंदे आणि शहाजी बापू यांचा संयुक्त फोटो आहे. त्याच्यावरती टायगर वगैरे नाव लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या कार्यालयामध्ये शहाजी बापू, शिवसेना, त्यांचं धनुष्यबाणाचं चिन्ह वगैरे असं आहे. बरं तिथे बाबासाहेब देशमुख, गणपतराव देशमुखांचे नातू, की ज्यांनी शेकापचा झेंडा संपूर्ण हयातीमध्ये कधीही खाली पडू दिला नाही. त्यांनी तर मला आठवतं, की विलासराव देशमुख यांचं सरकार पडणार होतं मतभेदामुळं, याच मंडळींच्या मतभेदामुळं आणि अगदी सरकार पडणार आणि गोपीनाथ मुंडेंना असं वाटत होतं, की काहीतरी महाराष्ट्रामध्ये बदल होणार. शेवटच्या क्षणाला तत्वावरती एन-डी पाटील आणि गणपतरावांनी भूमिका बदलल्या आणि त्यांनी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे सरकार तरलं. आता त्याच सांगोल्यामध्ये ठीक आहे, स्थानिक पातळीवरती अडचण असेल, बाबासाहेब तसे राजकारणात नवीन पहिल्यांदाच आमदारकी मिळालेली आहे. तर अशा वेळेला पॉलिटिकल ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी चक्क भारतीय जनता पार्टीबरोबर युती केली आहे. म्हणजे शेकाप आणि भाजपची युती आहे. आणि अशा युतीच्या विरोधामध्ये शहाजी बापू पाटील उभे आहेत आणि त्यांनी असं म्हटलं होतं, की जे काही सुरू आहे ते भाजप एका अबलेवरती जसा बलात्कार करतो, तसा तो बलात्कार सुरू आहे. आणि त्याच शहाजी बापू यांच्या कार्यालयामध्ये एल-सी-बी आणि निवडणूक आयोगानं धाड टाकली. जवळपास 1-1.5 तास तिथल्या प्रत्येक कागदपत्रांची चाचपणी केली, पाहणी केली. म्हणजे काय? ज्यांना कुणाला असं वाटतं, की भारतीय जनता पार्टी आणि श्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना कारण शहाजी बापू तसे शिलेदार एकनाथ शिंदेंचे. काय झाडी, काय डोंगर ते तर फेमस महाराष्ट्राला माहिती. परंतु जेव्हा, केव्हा एकनाथ शिंदे यांच्या वतीनं बोलायचं असतं, तेव्हा अत्यंत जहाल, ग्राम्य शैलीची, महाराष्ट्राला भावेल अशी भाषा एकनाथ शिंदे वापरतात. माफ करा, शहाजी बापू वापरतात. आणि त्यानंतर असं दिसतं आपल्याला, की त्याच्या माध्यमात चर्चा होतात. जसं अबलेवरती बलात्कार. बरं. तिकडे संतोष बांगर यांच्या संदर्भामध्ये आणि भारतीय जनता पार्टीनं तिथं असं दिसतं, की संतोष बांगर यांना बऱ्यापैकी जेरीला आणलंय. संतोष बांगर यांचा एकूणच सार्वजनिक वावर, त्यांची असलेली कुख्यात अशी अ, अ, त्यांच्या भोवतीची राजकीय पार्श्वभूमी कुख्यात या अर्थाने, की ते कुणालाही फोन उचलून कशाही पद्धतीच्या भाषेचा वापर करतात. एक प्रकारची दांडगाईची त्यांची भूमिका असते. तर तिथे सुद्धा संतोष बांगर यांच्या घरी 5:30 वाजता सकाळी हे संतोष बांगरनी महाराष्ट्राला सांगितलेली कहाणी. 100 पोलीस गेले आणि तिथे 100 पोलिसांनी त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. सत्ताधारी घटक पक्षाच्या आमदाराची झाडाझडती होण्याचं कारण काय असू शकतं? अर्थात पैशाचं वाटप वगैरे अशा तक्रारी असतील, जसं शहाजी बापूंच्या बद्दल पण असतील किंवा संतोष बांगरांच्या बद्दल पण असतील. पण केवळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेच आमदार ते पैसे वाटप करतात असं थोडंच आहे. म्हणजे ते आरोप तर इथे दीपक केसरकरांनी पण केलेत. इथे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या घरातले पैसे पकडलेत सत्ताधारी घटक पक्षातल्या शिवसेनेच्या आमदारांनी. पण तिथे तुम्हाला कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळं ज्यांना कोणाला असं वाटतं आणि पुढे जाऊन तर आणखी गंमत आहे, की 50 खोके हा संदर्भ कुठे येतो? तो एकनाथ शिंदे यांनी व्हाया सुरत, गुवाहाटी जी गाठली आणि त्याच्यामध्ये बघा 2-3 आमदार फार इंटरेस्टिंग होते आणि संतोष बांगर स्पेशली. संतोष बांगरांचं ते फार असं भावनिक भाषण
आणि उद्धव ठाकरेंना न सोडण्याची भाषा आणि अधिवेशनातच संतोष बांगर गायब. तोच धागा पकडून संतोष बांगरांनी 50 खोके घेतल्याची चर्चा आहे, असं थेटपणे तानाजी मुटकुळे, जे हिंगोलीतले भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, ते सांगतायत. कुणाला? महाराष्ट्राला. आणि मग ती महाशक्ती वगैरे याचा संदर्भ न वगळता त्याची 1-2 दिवस चर्चा होते. 50 खोके एकदम ओके. काही काळ ते नेरेटिव्ह खूप तीव्र स्वरूपात चाललं होतं. वैतागले होते शिंदे सेनेचे आमदार तेव्हा. हळू ते नेरेटिव्ह मागं पडलं, कारण नंतर निवडणुकामध्ये शिंदे सेनेला चांगलं यश मिळत गेलं. आता पुन्हा तोच धागा आलाय आणि एकापाठोपाठ एक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार, माजी आमदार हे भारतीय जनता पार्टीकडे असलेल्यावर सरकारमध्ये गृहमंत्रीपद मुख्यमंत्र्याकडे आहे. हेमंत पाटील जे विधान परिषदेचे सदस्य आहेत, त्यांना खरं तर लोकसभेची उमेदवारी मिळणार होती, पण ती मिळू दिली गेली नाही. आणि नंतर जे काही झालं ते बघितलं. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला यवतमाळमधनं उमेदवारी मिळाली. तिथे त्यांचा पराभव झाला. त्याच्या बदल्यात त्यांना विधान परिषद मिळाली. सो हे हेमंत पाटील हे मुख्यमंत्र्याकडं संतोष बांगर यांच्या घरामध्ये जी काही धाड पडली त्याची तक्रार करणार होते. ती तक्रार झाली की नाही? बहुधा नाही झालेली, कारण त्यांची आणि मुख्यमंत्र्याची भेट झाली नाही अशी माझी माहिती आहे. कारण ते नांदेड विमानतळावर ते भेटणार होते त्यांना. पण झालंय काय? तर संतोष बांगर यांच्या घरात 100 पोलिसांची धाड पहाटे. इकडे शहाजी बापूंच्या कार्यालयामध्ये एल-सी-बी आणि निवडणूक आयोगाची कारवाई. ती पण 3-4 तास जी काही चालली असेल ती. तेव्हा शहाजी बापू कार्यालयात नाहीयेत. याचा सरळ-सरळ अर्थ असा आहे, की तुम्ही जे काही करत आहात त्याच्यावरती आमचा पूर्ण वॉच आहे. तुम्हाला जे काही करायचं ते काही आम्ही करू देणार नाही. आणि निवडणुका ह्या भारतीय जनता पार्टीला जशा पद्धतीनं हव्यात तशाच पद्धतीने ते कॉइन केल्या गेलेल्या आहेत. कारण गृह विभाग मुख्यमंत्र्याकडे आहे. निवडणूक विभाग, महसूल विभाग साधारणपणे निवडणूक विभागाचं काम पाहतो. तिथे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. सो या कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण बघितलं, तर ज्यांना कोणाला असं वाटतं, की मालवणपासून ते थेट अ, व्हाया सांगोला, अ, संतोष बांगर यांचा मतदारसंघ कळमनुरीपर्यंत, की हे काही फार ॲडजस्टमेंटचं पॉलिटिक्स आहे. विरोधकांना स्पेसच मिळू नये म्हणून चाललेलं हे राजकारण आहे. साफ खोटं आहे. हा संघर्ष आहे आणि तो संघर्ष वाढतच जाणार आहे. जसं आता दिसतं आहे, की माध्यमातले 100 पैकी 100% जागा ही सत्ताधारी घटक पक्षातल्याच 2 पक्षातल्या तीव्र स्पर्धेनं भरून गेलेली आहे. एक्झॅक्टली महाराष्ट्रातलं संभावित राजकारण हे पण असंच असणार आहे. पुढेही जी काही संघर्षाची गोष्ट असेल ती ह्याच 2 पक्षामध्ये होईल. एकनाथ शिंदे यांच्यासमोरचे पर्याय सध्या खूप लिमिटेड आहेत. इनफॅक्ट नाहीच आहेत. म्हणून त्यांना सध्या तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागेल. भारतीय जनता पार्टी आपल्या पक्ष विस्ताराचं काम चालूच ठेवेल आणि ते होत असताना संघर्ष अटळ आहे. आणि त्या संघर्षामध्ये अशा छोट्या-मोठ्या गोष्टी ह्या अशा भर टाकत जातील, टाकत जातील, टाकत जातील आणि त्यानंतर कधीतरी योग्य वेळेला वाट पाहून तशी आलीच तर तो स्फोट होईल. भलेही माझ्याच मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले, की माध्यमांनी निर्माण केलेलं हे सगळं आहे. आमचा काहीच वाद नाहीये वगैरे. बराच ते ट्रेस करत होते. खोटं आहे ते. कारण त्यांना इतक्यात ते सांगता नाही येणार. दिसतंय असं की तसा जर वाद नसता, तर अखंड हिंदुस्थान जो काही आत्ताचा आहे, त्याच्यामध्ये सत्ताधारी घटक पक्षातल्या आमदारावरती कारवाई केल्याच्या घटना ह्या खूप अपवादात्मक आहेत. नव्हेच. हे महाराष्ट्रामध्ये कसं होतं, की 100-1 पोलीस जाऊन आमदाराच्या घराची झाडाझडती घेतात आणि एका माजी आमदाराच्या कार्यालयामध्ये जाऊन ठिय्या मांडतात. हे असं सगळं राजकारण आहे. त्याकडे आपलं बारकाईनं लक्ष आहे. ते लक्ष असणं गरजेचं आहे. कारण त्याच्यातनं जे अंतर्पदर आहेत, ते आपल्याला कळायला मदत होते. थांबेन.